देशातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। केंद्र सरकारच्या बेजबाबदार भूमिकेमुळे लाखो विद्यार्थी आणि युवकांमध्ये जे संताप व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचे पडसाद आता मोहाडी तालुक्यात देखील उमटले आहे। मंगळवार 21 जुलै रोजी तालुक्यातील विद्यार्थी तथा राजकीय नेत्यांनी तहसील कार्यालयाचा घेराव घालून दिल्ली येथील कॉंक्रोच जनता पार्टी तथा सोनम वांगचुक यांच्या न्यायिक आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। त्यावेळी घोषणाबाजी आणि सरकारविरोधी नारे प्रशासकीय वर्तुळात दणाणून उठले। हे विरोध येत्या दिवसात सत्ता पक्षाच्या पोटातील दुखणे ठरणार आहे। तर प्राईम टाइमचे प्रतिनिधी नितीन लिल्हारे यांच्याशी बोलताना माजी आमदार वाघमारे यांनी आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे। राज्य सरकारला कुठल्याही संवेदना नाही, संवेदन शून्य सरकार झालेली आहे। संसदेच्या समोर जंतर मंतरवर एवढा मोठा आंदोलन सुरू असताना जर भारताच्या सरकारला जाग येत नसेल, फक्त त्यांनी काय मागणी केली होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, सरकारला जाग करण्यासाठी काल जो जंतर मंतरवर आंदोलन झाला आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण झाली, म्हणजे मरेपर्यंत पोरांना मारलं। तुम्ही आंदोलनाच्या पूर्वी 22 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांना सरकारी न्याय दिला नाही, आंदोलनकर्त्याला न्याय दिला नाही। आपल्याही मोहाडी तालुक्यातला भंडारा जिल्ह्यातला आमचा वैभव चोपकर हा त्या आंदोलनामध्ये जखमी झालेला आहे। पण मला या माध्यमातून हे सांगायचे, आमच्या तालुक्यातील पोरं, मोहाडी तालुक्यातील अनेक तरुण या आंदोलनामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना असं वाटतं की आमचं भविष्य धोक्यात आहे, सरकारला जागा येत नाही। जरी आम्ही जंतर मंतरवर जाऊ शकलो नाही, पण मोहाडीमध्ये सुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतो। जोपर्यंत तो आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत खंबीरपणे आमच्या मोहाडी तालुक्यातील तरुण आणि आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। दरम्यान मोहाडी येथील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय शहारे यांनी देखील सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले। झाल्यानंतरही त्यांनी शासनाला जाग आली नाही, केंद्र सरकारला जाग आली नाही आणि त्यांच्यावर अन्याय दडपशाहीचे धोरण त्यांनी आखलेले आहे। आणि सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने एखाद्या मृत्यूसय्येवर जसे नेता त्याच पद्धतीने त्यांना घेऊन गेले। हे एक देशाची मानहानी, ह्या शास्त्रज्ञाची मानहानी झालेली आहे। त्यांना आणि बेरोजगारांना न्याय मिळवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ ह्या ठिकाणी मोहाडी तहसील कार्यालयावर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन ह्या ठिकाणी आलेलो आहोत, जेणेकरून प्रोटेस्टमध्ये आमचा सहभाग राहील आणि ह्या देशाच्या विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार लोकांना न्याय मिळेल आणि याच्यानंतर पेपर फुटी प्रकरण हे होणार नाही, यासाठी आम्ही सतत आंदोलन आणि त्या ठिकाणी लढा देत राहू। येथे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या केंद्र व राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच परीक्षा पद्धत पारदर्शक व्हावी, जबाबदार यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करावी, प्रलंबित भरती प्रक्रिया तत्काळ पार पाडाव्यात व सर्व स्पर्धा परीक्षा ह्या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या मागण्या त्यावेळी आंदोलकांनी तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना सुपूर्द केल्या। सरकार यावर सकारात्मक भूमिका घेणार? दोषी मंत्री राजीनामे देणार? दिल्ली पोलिसांची अमानुष भूमिका कितपत योग्य? यावर नक्की व्यक्त व्हा।